नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बराच वेळा आपण इडली डोसासाठी खोबऱ्याची चटणी बनवतो. तीच तीच खाऊन खाऊन अगदी कंटाळा आला असतो, तर घरच्याला सुद्धा कंटाळा येईल. तर आज आपण बनवणार अशा प्रकारच्या चटण्या की तुम्ही इडली डोसा बरोबर अशा प्रकारची चटणी बनवली की सगळ्याला अगदी आवडेल. सगळ्यात अगोदर म्हणजे शेंगदाण्याची आणि त्याचबरोबर टोमॅटो कांद्याची. आणि ही जी कांदा टोमॅटो आहे ना, त्याला साऊथमध्ये त्याला कारा चटणी सुद्धा म्हटली जाते. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एखादं पॅन किंवा तवा काही घ्यायचं, त्याच्यामध्ये जरासं तेल टाकायचे. तेल टाकल्यानंतर उडदाची डाळ टाकायची 1 चमचा. थोडीशी त्याला भाजून घ्यायची, जराशी 2 मिनिटं. 2 मिनिटं भाजली गेली की लगेच टाकायचं आपण भाजकी चण्याची डाळ, ती सुद्धा 1 मोठा चमचा टाकायचे. आणि या दोन्ही डाळी अगदी व्यवस्थित छान असा भाजून घ्यायची. आता चण्याची डाळ थोडीशी भाजलेली असते, पण तरी सुद्धा जराशा त्या तेलावरती भाजायची. म्हणजे जेवढं आपण या जिन्नस भाजू ना, तितकी ही चटणी आणखीन 2-4 दिवस फ्रीजमध्ये अगदी चांगली लागते. लसणाच्या पाकळ्या टाकायचे, आलं आणि हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची कमी टाकली कारण आपण सुक्या मिरच्या सुद्धा टाकणार आहोत. पण सगळ्यात जास्त तिखट झालं की मग ती चटणी जास्त चांगली लागणार नाही. म्हणून अशी तिखट करायची की जास्तही तिखट नाही आणि जास्तही गोड नाही. अशा प्रकारे आपण चटणी बनवणार आहोत. आता बघा, सगळं जिन्नस टाकल्यानंतर परतली, नंतर कढीपत्ता टाकायचे. कढीपत्ता टाकल्यानंतर एखादा मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आणि कांदा सुद्धा आता याच्यामध्ये चांगला परतायचे. आणि परतल्यानंतर जराशी त्याच्यात टाकली मी जराशी चिंच. आणि कांदा चांगला परतायचा, थोडासा नरम झाला पाहिजे. आणि हा कांदा चांगला परतला गेला की नंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो टाकायचा, तो सुद्धा त्याच्यामध्येच परतायचा. ही सगळी जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायची. जितकं तुम्ही परताल, जितकं ते भाजलं जाईल, तितकी चटणी जास्त दिवस टिकली जाईल. आता अशा प्रकारे झाल्यानंतर चांगले टोमॅटो चांगले नरम झाले, तर ही मिश्रण थंड करून घ्यायचे. थंड करून घेतलं की नंतर आपण पटकन काय करायचं, त्याला थंड झाल्यानंतरच आपण वाटायचे. मिक्सरमध्ये आपण या भांड्यामध्ये त्या सगळे मिश्रण आपण घालायचे का ते थंड झालेले. आता या ठिकाणी सगळं मिश्रण घातल्यानंतर थोडंसं या चटणीला जरासा रंग यावा. नाही घातलं तरी हरकत नाही, पण त्यासाठी मी काय करणार, इथे काश्मीरी लाल तिखट टाकले. तुम्ही जर नाही टाकलं तरी चालेल. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्या चटणी आपण वाटून घ्यायची. चटणी बघा अगदी मस्त, रंगही छान दिसतो आणि झाली सुद्धा अगदी मस्त आहे. अशी सुद्धा खाऊ शकता, पण त्याला आणखीन चव देण्यासाठी प्रत्येक वेळेला चटणी जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा ती आणखीन छान लागते. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला ठेवलंच आहे, त्याच्यामध्ये टाकायची आपण थोडीशी राई टाकायची. राई टाकली गेली की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायच्या कढीपत्ता. त्याचबरोबर टाकणार आहोत थोड्याशा सुक्या मिरच्या. सुक्या मिरच्या टाकल्या की नंतर आपण गॅस मात्र बंद करायची. मी प्रत्येक वेळा तेच सांगते की कधी हिंग टाकताना गॅस नक्की बंद करा, नाही तर अगदी सुगंध त्याचा निघून जातो. नंतर ज्याप्रमाणे चटणी ही जो फोडणी त्या चटणीवर टाकायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं. म्हणजे अगदी मस्त ती त्याच्यातला तो चटणीचा अगदी खमंग फोडणीचा सुवास त्याच्यामध्येच राहतो. आता ही चटणी रेडी झाली, तर दुसरी चटणी आहे शेंगदाण्याची. त्यासाठी एखादा तवा किंवा पॅन घ्यायचं. आता शेंगदाणे भाजायचे कसे, तर तुम्हाला मी एक टिप्स सांगते. कधी शेंगदाणे भाजायचे तर हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि अशा प्रकारे शेंगदाण्याला लावायचा. त्यामुळे काय होतं, शेंगदाणे अगदी चांगले अगदी 2-3 मिनिटांमध्येच त्याच्या साली अगदी निघू लागतात. अशा प्रकारे झालं की मंद आचेवर तुम्ही भाजा आणि नंतर बघा आपोआप ना त्या साली त्याच्या वरच्या निघू लागतात. ही अगदी तुम्ही कधी अशाच प्रकारे करा आणि चांगली भाजलेही जातात. आता मधनं आचेवर ते भाजल्यामुळे काय होतं, आणि दुसरं एक टिप्स असे, तरच ते शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात. म्हणून कधी अशाच प्रकारे भाजायचं. तुम्ही गॅस मोठी केली तर मात्र वरून भाजले जातील, पण आतमध्ये कच्चे राहतील. आता त्याला थंड करायचं आणि त्याला सोलून घ्यायचे. सगळ्या साली मी काढून घेतल्या. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. ते टाकल्यानंतर टाकायचे हिरव्या मिरच्या 2-3 टाकल्यात. मिरच्यामध्ये आल्याचा तुकडा, जराशी चिंच टाकायची. चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी चालेल. जरासं जिरं टाकायचं अर्धा चमचा. 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि चवीपुरतं मीठ. आणि नंतर बघा ही चटणी रेडी झाली, वाटून घेतली. पुन्हा याला फोडणी द्याव्या. आता मात्र या फोडणी भाजण्यामध्ये तेल गरम केल्यानंतर इथे राई अगोदर न टाकता उडदाची डाळ टाकायची. ती जराशी झाली की लगेच टाकायची राई टाकायची. ते तडतडले की सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता. ते सगळं झालं की गॅस वगैरे बंद करायचं आणि पुन्हा आपण हिंग टाकायचा. छान अशी फोडणी झालेली आहे, ती सुद्धा आपण काढून त्या ह्याच्यामध्ये टाकायची. मस्त अशा आपल्या दोन्ही चटण्या अगदी छान रेडी झाल्या. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता या बघा, दोन्ही ह्याही चटण्या आपल्या मस्त अशा रेडी झाल्यात. इडली डोसा बरोबर खाण्यासाठी अगदी उत्तम आहे. खोबऱ्याची न बनवता अशा प्रकारच्या चटण्या बनवून पहा, अगदी मस्त लागतात. मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने चटण्या बनवते.
मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या चटण्या सुद्धा दाखवते. आता इथे सुद्धा मी वेगळी दाखवली आहे, तर नक्की ट्राय करायची. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.